दुर्गराज रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे। येत्या 6 जूनला तारखेप्रमाणे शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न होणार आहे। रायगडी तो सुवर्णक्षण आला न भूतो न भविष्यती असा एक सोहळा डोळ्यांचं पारणं फेडणारा तो सोहळा म्हणजेच शिवराज्याभिषेक सोहळा। प्रत्येक वर्षीप्रमाणे याही वर्षी देखील नाशिकहून शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा करण्यासाठी हजारो शिवभक्त रायगडावर नतमस्तक होण्यासाठी जाणार आहेत। नाशिकच्या शिवभक्तांना होळीचा माळ येथील व्यवस्थापन नियोजन जबाबदारी देण्यात आली आहे। याबाबत नियोजन करण्यासाठी आज नाशिक येथे कालिका देवी मंदिर सभागृहात आढावा बैठक संपन्न झाली। यात नाशिकचे नियोजन करण्यासाठी शिवप्रेमींची समिती असून वाहतूक, पार्किंग, भोजन आदी बाबत माहितीसाठी संपर्क करून सहकार्य व्हावे यासाठी नियोजन करण्यात येणार आहे। यात डॉक्टर रुपेश नाठे, ज्ञानेश्वर थोरात, उमेश शिंदे, रोशन खैरे, विजय खरजूल, नितीन पाटील, सागर पवार, ललित उशीर, समाधान चव्हाण, समाधान मते, समाधान जाधव, वंदना कोल्हे, रेखा जाधव, सुलक्षणा भोसले, रागिणी जाधव आदींना संपर्क करण्याचं आवाहन करण्यात आले। यावेळी विजय चुंबळे, संतोष मिंदे, संदीप अवारे, सुभाष ढोकणे, किरण पवार, विकास जाधव, विकास मते आदी उपस्थित होते। आता होऊ घातलेला शिवराज्याभिषेक सोहळा अतिशय महत्वपूर्ण आहे, कारण की 350 वर्ष पूर्ण होत आहेत आता शिवराज्याभिषेक सोहळ्याला व 351 वर्षामध्ये आपण पदार्पण करत आहोत। आपले मार्गदर्शक सर्वांचे युवराज संभाजीराजे छत्रपती, त्याचप्रमाणे युवराज कुमार शहाजीराजे छत्रपती, युवराजनी महाराज राणीसाहेब संयोगिताराजे यांच्या मार्गदर्शनामध्ये निश्चितपणाने याही वर्षाचा शिवराज्याभिषेक सोहळा अतिशय थाटामाटात संपन्न होईल व त्यामध्ये नाशिकची देखील मुख्य भूमिका राहील। आपल्याला नाशिककरांना होळीच्या माळाचा मान मिळालेला आहे। निश्चितपणाने आपण आपली भूमिका चांगल्या पद्धतीने पार पाडू। त्याचप्रमाणे आपल्या पवित्र अशा गोदावरीचं पाणी असेल ते सुद्धा आपण नाशिकच्या माध्यमातून तिथे पोहोचवणार आहोत। त्याचं देखील पूजन व्यवस्थित पद्धतीने होणार आहे। त्याचप्रमाणे वेगवेगळ्या समित्यांचं गठन आपण नाशिक जिल्ह्याच्या माध्यमातून करत आहोत। त्यात वाहतूक असेल, जेवण असेल, पाण्याची सोय असेल, त्याप्रमाणे इतर नियोजन असेल, हे सगळ्या समिती गठीत करण्यात येणार आहेत। त्यामध्ये ज्यांना कोणाला सहभागी व्हायचं असेल, काम करायचं असेल, छत्रपती संभाजीराजांच्या मार्गदर्शनामध्ये या सुंदर अशा राज्याभिषेक सोहळ्याचा साक्षीदार व्हायचं असेल तर त्या प्रत्येकाने समितीतील प्रत्येक माणसाशी संपर्क साधू